द्वारका बुडाली, समुद्रात द्वारकेसोबत धर्म सुद्धा बुडाला. द्वापार युगाचा अंत होऊन कलियुगाला सुरुवात झाली. श्रीकृष्णाचा अवतार संपला आणि यदुवंशीय प्रमुख यदुवंशीय प्रभास क्षेत्री आपसात यादवी युद्ध करून नष्ट झाले. जरी प्रमुख पुरुष वर्ग प्रभास क्षेत्री नष्ट झालेला असला तरी द्वारकेमध्ये काही वृद्ध स्त्रिया आणि बालक अजून जिवंत होती आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी भगवान श्रीकृष्णावर होती. त्यामुळं भगवान श्रीकृष्णाने विजनवासात जाऊन आपल्या अवताराची समाप्ती करण्यापूर्वीच आपला सारथी दारुक याला इंद्रप्रस्थाला अर्जुनाला निरोप देण्यासाठी पाठवलेलं होतं आणि त्याला बोलावून घेऊन द्वारकेतील या वृद्धांना, बालकांना आणि स्त्रियांना सुरक्षितपणे इंद्रप्रस्थाला घेऊन जाण्याचा त्याच्याकडं अर्जुनाकडं निरोप पोहोचवण्याचं काम दारुकाकडं भगवान श्रीकृष्णाने सोपवलेलं होतं. त्याप्रमाणे दारुक इंद्रप्रस्थाला गेला आणि त्यानं अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाचा निरोप सांगितला आणि तो निरोप सांगितल्यानंतर अर्जुन सुद्धा इंद्रप्रस्थावरून द्वारकेला आला आणि इकडं त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने आपल्या अवताराची समाप्ती केली. भगवान श्रीकृष्णाने आपल्या अवताराची समाप्ती केलेली होती, पण अजून द्वारका मात्र बुडाली नव्हती. कारण द्वारकेमध्ये काही स्त्रिया, यदुवंशीय स्त्रिया, बालक आणि वृद्ध होते आणि अर्जुन तिथं आल्यानंतर अर्जुनानं या सर्व स्त्रियांना, बालकांना आणि वृद्धांना एकत्रित केलं. त्यानं मृत झालेल्या या यदुवंशीयांचं आणि वसुदेवाचं सुद्धा क्रियाकर्म केलं आणि त्या सगळ्यांना घेऊन तो द्वारकेची सीमारेषा ओलांडू लागला. जोवर त्यानं या सगळ्यांनी द्वारकेची सीमारेषा ओलांडलेली नव्हती तोवर द्वारका समुद्रामध्ये बुडालेली नव्हती. पण अर्जुनासह हे द्वारकावासीय नागरिक जेव्हा द्वारकेची सीमा ओलांडून बाहेर पडले त्यावेळी नंतर समुद्रानं आपली हद्द ओलांडली आणि त्यानं द्वारकेमध्ये प्रवेश केला आणि समुद्राच्या पाण्यानं द्वारकेला सर्व बाजूनी वेढून टाकलं आणि पाहता पाहता सोन्याची द्वारका समुद्रामध्ये दिसेनासी झाली. या समुद्रामध्ये दिसेनासी होणाऱ्या द्वारकेकडं एक शेवटचा दृष्टिक्षेप टाकून द्वारकावासीय अर्जुनासोबत इंद्रप्रस्थाच्या मार्गावरून चालू लागले. त्यांच्यासोबत त्यांच्या सुरक्षेसाठी अर्जुन होता, सव्यसाची अर्जुन. आणि रणांगणावर हजारो बाणांचा एकाच वेळी वर्षाव करून हजारो वीरांना नष्ट करणारा, त्यांना मारून टाकणारा अर्जुन त्यांच्यासोबत होता. त्यामुळं त्यांना भीतीचं काहीच कारण नव्हतं आणि अर्जुन आपणाला सुरक्षितपणे इंद्रप्रस्थाला घेऊन जाईल याची द्वारकावासियांना पूर्णपणे खात्री होती. मग त्या सगळ्यांचा प्रवास इंद्रप्रस्थाच्या दिशेनं सुरू झाला आणि अर्जुनासह ते इंद्रप्रस्थाच्या वाटेवरून चालू लागले. जेव्हा त्यांचा प्रवास अरण्यानं वेढलेल्या आणि पर्वतमय प्रदेशानं वेढलेल्या प्रदेशातून सुरू झाला तेव्हा या पर्वतमय प्रदेशामध्ये तेथील गुहामध्ये वास्तव्य करणारे, अरण्यात वास्तव्य करणारे, लपून बसलेले चोर, दरोडेखोर आणि लुटारू हे सगळे अनार्य जेव्हा यांना, या द्वारकावासियांना अरण्यामधून जाताना पाहू लागले तेव्हा या लोकांच्या लक्षात आलं की या द्वारकावासियांच्या रक्षणासाठी केवळ एकटा पुरुष आहे. त्यामुळं त्यांना जास्तच स्फुरण चढलं
आणि या अनार्य चोर दरोडेखोरांच्या टोळ्यांनी या द्वारकावासियांच्यावर आक्रमण करायला सुरुवात केली. या द्वारकावासियामध्ये काही आर्य सुंदर अशा स्त्रिया होत्या. त्यांच्या सौंदर्याच्या मोहामध्ये पडून आणि त्यांच्या शरीरावरील दागदागिने अलंकार सुवर्णाचे हे बघून त्यांच्या मोहात पडून हे चोर दरोडेखोर या इंद्रप्रस्थाकडे जाणाऱ्या द्वारकावासियांच्यावर आक्रमण करू लागले. स्त्रियांना ओढून घेऊन जाऊ लागले. तेव्हा स्त्रियांनी त्यांना प्रतिकार सुरू केला आणि अर्जुनानं सुद्धा या चोर दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यानं या चोर दरोडेखोरांच्यावर आपल्या गांडीव धनुष्यातून बाणांचा वर्षाव सुरू केला. त्याच्या अक्षय भात्यामधून त्यानं बाण काढले आणि या चोर दरोडेखोरांच्यावर अर्जुनानं बाणांचा वर्षाव सुरू केला. पण थोड्याच काळामध्ये अर्जुनाच्या अक्षय भाता रिकामा झाला आणि तो परत पुन्हा एकदा बाणानं भरला गेला नाही आणि त्याच्या गांडीव धनुष्याची प्रत्यंचा सुद्धा पूर्वीच्या जोमानं ओढली जाऊन बंद झालं. तेव्हा अर्जुनानं आपले मंत्र, आपली अस्त्र बोलावण्यासाठी आपले अस्त्र निर्माण करणारे मंत्र उच्चारण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याला अस्त्रांचे मंत्र सुद्धा आठवेनात आणि हे सगळं अर्जुन वृद्ध झाला होता म्हणून झालं असं समजायचं की आता कलियुगाला सुरुवात झालेली होती म्हणून असं होत होतं असं समजायचं. आणि मग या चोर दरोडेखोरांच्या लक्षात आलं की अर्जुन आता हतबल होत आहे. स्त्रियांच्याही लक्षात येत होतं की आपला रक्षण करता हतबल ठरत आहे. आधी ज्यावेळी त्यांना हे चोर दरोडेखोर ओढून घेऊन जात होते तेव्हा स्त्रिया त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होत्या. पण जेव्हा अर्जुन हतबल ठरू लागला ही गोष्ट स्त्रियांच्या लक्षात आली तेव्हा या स्त्रियांनी स्वखुशीनंच या चोर दरोडेखोरांच्या सोबत जाण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्या या दरोडेखोरांच्या सोबत जाऊ लागल्या. आधीच त्या व्यभिचारी झालेल्या होत्या, अधर्म माजलेला होता आणि कलियुगाला सुरुवात झाल्याची ही सगळी लक्षणं होती. आणि मग हतबल होऊन उघड्या डोळ्यांनी अर्जुन या स्त्रियांना चोर दरोडेखोर यांच्या सोबत जाताना पाहत राहिला. आणि मग त्यानंतर काही काळानं स्त्रियांना दरोडेखोर घेऊन गेले आणि मग जी काही वृद्ध मंडळी बालक उरलेली होती त्यांना घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाला आला. पण त्याला सुद्धा मनातून हे समजलेलं होतं की आता आपला काळ संपलेला आहे, कृष्णयुगाचा अंत झालेला आहे आणि आपली सुद्धा महाप्रस्थानाकडे वाटचाल करण्याची वेळ जवळ आलेली आहे. आता कलियुगाला प्रारंभ झालेला आहे, द्वापार युगाचा अंत झालेला आहे, धर्माचा अंत झालेला आहे आणि अधर्माचं साम्राज्य सगळीकडं पसरू लागलेलं आहे. सोन्याची द्वारका समुद्रात बुडून गेलेली आहे आणि द्वारकेसोबतच धर्म सुद्धा समुद्रामध्ये बुडून गेलेला आहे. ही गोष्ट अर्जुनाच्या मनात सुद्धा आता कळून चुकली होती. त्यानं युधिष्ठिराला घडलेलं सर्व वृत्त सांगितलं आणि त्यानंतर काही थोड्या अवधीतच युधिष्ठिर आणि इतर सर्व पांडव द्रौपदीसह महाप्रस्थानाच्या दिशेनं महाप्रस्थानाच्या वाटेवर प्रवास करण्यासाठी सज्ज झाले. पण आता कलियुगाचा अंत झालेला आहे आणि कलियुगाची सुरुवात झालेली आहे आणि द्वापार युगाचा अंत झालेला आहे आणि आता अधर्माचा पगडा सगळीकडेच बसू लागलेला आहे. ही गोष्ट सगळ्यांच्याच लक्षात आलेली होती. धन्यवाद.